नमस्कार, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. बघा, आपण चालू केलेली आहे महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस सिरीज आणि या सिरीजमध्ये आपण अंकगणिताचा करणी म्हणजे सर्ड हा चॅप्टर बघत आहोत. काल आपण या करणी या चॅप्टरचं बेसिक वगैरे बघितलेलं आहे. त्यानंतर आपण या चॅप्टरमध्ये काही जे बेरीज कशी करायची, वजाबाकी कशी करायची, गुणाकार कसा करायचा आणि कुठं बेरीज होते आणि कुठं होत नाही, कुठं वजाबाकी होते कुठं होत नाही, या प्रकारचे उदाहरणं आपण एकदम साधे बघितलेले आहेत. आज आपण वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल बघणार आहोत. आज बघा, ट्रिक्सचा खजाना तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. एकदम ट्रिक्स जे आहेत एकदम सोप्या पद्धतीनुसार तुम्ही जे प्रश्न तुम्ही स्किप करत होते आतापर्यंत ते तुम्ही असे पाहता सॉल्व करू शकाल. त्यासाठी एकदम जबरदस्त ट्रिक्स सांगितलेले आहेत. ट्रिक्स आणि नॉर्मल पद्धतीनुसार सुद्धा काय गणित कशा पद्धतीनुसार सोडवायचे हे तुम्हाला मी क्लिअर करून देणार आहे. तर एक पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे. 1/वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 2 वजा 1/वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 2 बरोबर किती? ठीक आहे. ॲक्च्युअलमध्ये पाहायला गेलं तर हा अपूर्णांक आहे, पण इथं अपूर्णांकामध्ये इथं आपल्या काय आला, वर्गमुळातल्या संख्या आलेल्या आहेत. बरोबर आहे. मग यामध्ये बघा, याचा छेद काय आहे, वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 2 आणि याचा छेद काय, वर्गमुळात 5 वजा 2. म्हणजे छेद या अपूर्णांकाचे काय आहेत, भिन्न आहेत. छेद भिन्न असतील तर त्यावेळेस काय करतो आपण, तिरपा गुणाकार करतो. म्हणजे याने जर 1ला गुणलं तर आपल्याला काय भेटेल रे, वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 2. ठीक आहे. हे वजा चिन्ह मधलं जसंच्या तसं. या वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 2 जर 1ला गुणलं तर आपल्याला भेटतील वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 2. बरोबर आहे. ठीक आहे. आणि खाली आपण छेदाचा गुणाकार करतो, छेदाचा गुणाकार करतो. म्हणजे बघा, इथं काय आहे, 5 अधिक 2 वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 2. इथं काय आहे, वर्गमुळात 5 वजा 2. म्हणजे आपण कालच विस्तार सूत्र बघितलं, एचा वर्ग वजा बीचा वर्ग जर केला तर एका कंसामध्ये आपल्याला भेटते ए वजा बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए अधिक बी. बरोबर आहे. म्हणजे बघा, इथं ए अधिक बी आहे. म्हणजे हा जर ए म्हटला आणि हा जर बी म्हटला तर ए झालं ए अधिक बी गुणिला ए वजा बी, ए वजा बी. म्हणजे याला आपण काय लिहू शकतो, एचा वर्ग वजा बीचा वर्ग. म्हणजेच वर्गमुळात 5चा वर्ग वजा वर्गमुळात 2चा वर्ग. ठीक आहे. पुढे सॉल्व करू. दिसतंय सर्वांना, काय अडचण नाही ना, दिसायला काय प्रॉब्लेम? ठीक आहे. तर वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 2 हे जसेच्या तसे. आता वजा चिन्हानं आतमध्ये गुणा लागेल, कारण चिन्ह बदलतात. कंसाच्या अगोदर जर वजा चिन्ह असेल तर कंसाच्या आतमधले चिन्ह बदलतात. या वजानं वर्गमुळात 5ला गुणलं तर वजा वर्गमुळात 5 झाले. या वजानं अधिक वर्गमुळात 2ला गुणलं तर वजा वर्गमुळात 2 झाले. आणि बघा, 5 वर्गमुळात 5चं वर्ग 5 वजा वर्गमुळात 2चा वर्ग 2. पुढे सॉल्व केलं, बघा अधिक 5 आहे वजा वर्गमुळात 5 आहे. बरोबर आहे. म्हणजे हा अधिक वजा कटला. वजा वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 2 म्हणजे उत्तर किती आलं, वजा 2 वर्गमुळात 2. छेदामध्ये 5तून 2 गेले, किती राहिले, 3. ठीक आहे. बघा, हे झालं आपलं फायनल उत्तर, -2 वर्गमुळात 2/3. ठीक आहे. इथं समजलं का, कारण इथं चिन्ह प्लसचं होतं, इथं मायनसचं होतं. म्हणजे ज्या संख्येतून 30 संख्या वजा केली तर 0 उत्तर येते. म्हणजे 5 हा ना वजा 5 कटला. पण इथं वजा 2 आहे आणि वजा 2 आहे, समान चिन्ह असतील तर काय होते, बेरीज होते. मग 2ची 2ची बेरीज झाली तर काय झाले, 2 झाले. आणि उत्तरात चिन्ह काय झालं, वजा 2 वर्गमुळात 2/3. अशा पद्धतीनुसार आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. ॲक्च्युअलमध्ये पाहायला गेलं तर भरपूर विद्यार्थी हा जो प्रश्न आहे हा स्किप करून टाकतील आणि पुढे जातील. ठीक आहे. पण अशा पद्धतीनुसार तुम्ही सॉल्व करू शकता. ठीक आहे. दुसरा प्रश्न बघा. दुसरा प्रश्न आपल्या समोर आहे. एक छेद वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2 याचं उत्तर किती भेटेल? ठीक आहे. वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2 याचं उत्तर किती भेटेल हे आपल्याला सोडवायचं आहे. बघा, तोंडी उत्तर मी याचं काढू शकतो. ठीक आहे. बघा, याच्या 2 पद्धती आहेत, एक नॉर्मल पद्धत आणि दुसरं तोंडी काढू शकतो. तर तोंडी मी पहिले सांगतो. बघा, इथं बघा, वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2 आहे. अंश किती याचा, 1 आहे. जेव्हा कोणत्याही अपूर्णांकाचा अंश 1 असेल आणि खाली वर्गमुळातल्या संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी असेल त्यावेळेस काय करायचं, याचं चिन्ह बदलून टाकायचं. इथं प्लस आहे ना तर वरती मायनस लिहायचं. म्हणजेच वर्गमुळात 3 जसं तसं लिहायचं वरती,
इथं प्लस आहे तर इथं मायनस लिहिणार, हे वर्गमुळात 2 जसे तसे लिहिणार. ठीक आहे. खाली याचं हे वर्गमूळ काढून टाकायचं 3 आणि हे 2 आणि खाली वजाबाकीच होईल. या 3ची 2ची वजाबाकी करायची. बघा काय सांगितलं लक्षात घ्या. हा प्लस आहे ना, तर वर्गमुळात याला मायनस करून वरती जसं तसं हे लिहून टाकला. वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2 जसं तसं. इथं मायनस असतं तर आपण प्लस लिहिलं असतं. झालं. खाली काय करणार, इकडे प्लस असो की मायनस असो काही घेणं देणं नाही. इथं प्लस असो की मायनस असो खाली छेदामध्ये काही घेणं देणं नाही. इथं 3 वजा 2 म्हणजे वर्गमूळ काढून येणारी संख्या वजा वर्गमूळ काढून येणारी संख्या म्हणजे 3 वजा 2 उत्तर किती आलं 1. म्हणजे याचं उत्तर भेटलं वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2 छेदामध्ये 1 म्हणजे याचं उत्तर येईल वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2. ट्रिक्स आवडली. ठीक आहे. तर बघा कशा पद्धतीनुसार हे झालं हे तुम्हाला सांगतो. ही झाली आपली रेग्युलर पद्धत नाही म्हणतात याला आहे शॉर्ट ट्रिक्स. ही कुठली आपली शॉर्ट ट्रिक्स. लक्षात घ्या मी कुठं सांगलं हे ट्रिक्स कुठं वापरायची, जेव्हा तुमचा अंश 1 असेल आणि खाली वर्गमुळातल्या संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी असेल तर इथं बेरीज असेल तर वजाबाकीचं चिन्ह लिहून वरती जशी तशी हे नंबर लिहा. वजाबाकी जर असेल तर बेरीज लिहून वरती जसं तसं नंबर लिहा. छेदामध्ये नंबर लिहायचा फक्त आणि त्याची वजाबाकी करायची. म्हणजे वर्गमूळ काढून टाकलं 3 भेटला आणि वर्गमूळ काढून टाकलं 2 भेटला. इथं प्लस असो की मायनस असो इथं वजाबाकीच होईल. म्हणजे 3 वजा 2 किती आलं उत्तर 1. म्हणजे वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2 छेदामध्ये 1. तर छेदामध्ये 1 लिहिण्याची गरज नसते म्हणजे उत्तर आलं वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2. तर हे कशा पद्धतीनुसार सॉल्व करता आता रेग्युलर पद्धतीनुसार बघून घेऊ. म्हणजे जर विसरलं तर काही प्रॉब्लेम यायला नको. तर बघा कशा पद्धतीनुसार सॉल्व करसाल. बघा कधी पण लक्षात घ्या रेग्युलर पद्धतीनुसार जर सोडवायचं असेल तर लक्षात घ्या जेव्हा तुमचा छेद हा वर्गमुळाच्या रूपामध्ये आला आणि तुम्हाला जर सॉल्व करायचा आहे तर काय करणार, याला गुणाकाराचं रॅशनलायझेशन करायचं. काय करायचं, रॅशनलायझेशन. रॅशनलायझेशन करताना हा जो छेद असतो छेदामधलं चिन्ह चेंज करायचं. प्लस असेल तर मायनस करायचं, मायनस असेल तर प्लस. इथं प्लस आहे म्हणून मायनस करावं लागेल आणि मायनस असतं तर काय केलं असतं प्लस. आणि ह्या ज्या संख्या आहेत ह्या गुणाकारात घ्यायच्या. म्हणजेच वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2. समजलं. प्लस होतं तर मायनस केलं आणि संख्या जशा तशा. छेदामध्ये तेच परत वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2. याला म्हणतात रॅशनलायझेशन. काय म्हणतात याला, रॅशनलायझेशन. रॅशनलाइज करायचं. ठीक आहे. मग आता बघा एवढं समजलं तुम्हाला. जेव्हा तुम्हाला काही दिलेलं नाही फक्त असं दिलेलं आहे तर याच्यामधलं चिन्ह चेंज करून त्याने गुणून घ्यायचं. अंशाने याला गुणलं आणि अंशाने याला छेदाला गुणलं. आता वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2 याचा गुणाकार जर केला तर तेवढाच येईल. 1नं जर गुणलं याला, कारण आपण अपूर्णांकामध्ये अंशाचा गुणाकार करतो आणि छेदाचा गुणाकार करतो. म्हणजे याचा आणि याचा गुणाकार होईल तर तो हाच येईल आहे ना. कारण 1नं कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर तेच येते. इथं परत बघा a प्लस बी ए वजा बी. आताच आपण बघितलं एचा वर्ग वजा बीचा वर्ग बरोबर असते a अधिक बी दुसऱ्या कंसामध्ये a वजा बी. ठीक आहे. आता तुम्ही म्हणसाल सर तुम्ही पहिल्या याच्यामध्ये इथं a वजा बी लिहिलं तर इकडे a अधिक बी लिहिलं असतं. 5 गुणेला 2 केले तरी 10 होतात आणि 2 गुणेला 5 केले तरी 10 होतात. मध्ये गुणाकार आहे तर त्याला काही फरक पडत नाही. ठीक आहे. तर बघा इथं काय येईल मग एचा वर्ग वजा बीचा वर्ग. मग एचा वर्ग म्हणजे काय, वर्गमुळात 3चा वर्ग वजा बीचा वर्ग म्हणजे काय, वर्गमुळात 2चा वर्ग. म्हणजे हे वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2 जसे तसे. वर्गमुळात 3चा वर्ग 3 वजा वर्गमुळात 2चा वर्ग 2 म्हणजे वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2 आणि छेदामध्ये उत्तर 1. 3मधून 2 गेले 1 राहिलं म्हणजे त्याचं फायनल उत्तर भेटलं आपल्याला वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2. समजलं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार हे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. रेग्युलर पद्धत पण मी तुम्हाला सांगितली आणि नॉर्मल पद्धतसुद्धा तुम्हाला मी सांगितलेली आहे. ठीक आहे. दुसरं उदाहरण अशाच पद्धतीचं करायचं का, बघा दुसरं उदाहरण अशाच पद्धतीचं शॉर्ट ट्रिकनुसार बघू आणि रेग्युलर पद्धतीनुसार सुद्धा बघू. एक तिसरं उदाहरण आहे बघा. 1/5 वर्गमुळात 3 अधिक 3 वर्गमुळात 2 बरोबर उत्तर किती. ठीक आहे. बघा आता इथं वर्गमूळ तर आले पण याच्या पुढे नंबर पण आले. तीच पद्धत यूज करायची. काय सांगलं, जेव्हा छेदामध्ये अपूर्णांकामधल्या संख्या असतील आणि अंश जर 1 असेल तर काय करायचं, याचं चिन्ह चेंज करून टाकायचं. याचं चिन्ह चेंज केलं म्हणजे प्लसच्या ठिकाणी मायनस येईल जशी तशी संख्या लिहून टाकायची. म्हणजे 5 वर्गमुळात 3 वजा 3 वर्गमुळात 2 आणि खाली उत्तर काय येणार. आपण काय म्हटलं होतं, वर्गमूळ काढून टाका. वर्गमूळ काढून टाका म्हणजे 3चा काय करा, या वर्गमुळात 3चा वर्ग करला तर वर्गमूळ निघून जाते आहे ना.
वर्गमुळात 3चा वर्ग केला की वर्गमूळ निघून जाते, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये वर्गमूळ काढून टाकतो, म्हणजे याचा काय करतो आपण वर्ग करतो, बरोबर ना. मग आता या 5 आहे, या 5चा सुद्धा वर्ग करावा लागेल, कारण याच्या शेजारी 5 आहे, म्हणजे यांचा आणि याचा वर्ग करावा लागेल. तर 3चा वर्ग किती झाला, सॉरी वर्गमुळात 3चा वर्ग किती 3 गुणेला त्याच्या अगोदर 5 आहे, 5चा वर्ग किती 25. मध्ये काय सांगितलं होतं, इथं काही असो, इथं प्लस असो की मायनस असो, मध्ये काय चिन्ह देणार, मायनसचे चिन्ह देणार. आता बघा 3चा वर्ग करावा लागेल, 3चा वर्ग झाला 9 आणि वर्गमुळात 2चा वर्ग किती झाला 2. ठीक आहे, पुढे सॉल्व जर केलं तर 5 वर्गमुळात 3 वजा 3 वर्गमुळात 2 छेदामध्ये 25 त्रिक 75 वजा 9 दुनी 18. पुढे सॉल्व केलं 5 वर्गमुळात 3 वजा 3 वर्गमुळात 2. 75मधून 18 गेले, 15मधून 8 गेले 17 आले, 6तून 1 गेले 5 आले, उत्तर किती आलं 57. बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला उत्तर किती भेटते 5 वर्गमुळात 3 वजा 3 वर्गमुळात 2 आहे ना, आणि छेदामध्ये किती भेटतात 57. पण याच्यामध्ये आता काही पुढे करू शकतो का आपण, याला नाही करू शकत, कारण इथं वर्गमुळात 3 इथं वर्गमुळात 3 असतं तर आपण पुढे त्याला करू शकलो असतो. समजलं कशा पद्धतीनुसार केलं. हे जर स्टेप लक्षात आली नसेल तर इथं लक्षात घ्या. आपण काय करतो, हा वर्गमुळात 3 आहे ना, ठीक आहे, पहिल्यापासून बघू चला. ठीक आहे, बघा मी काय सांगितलं, जेव्हा अंश तुमचा 1 आहे आणि छेदामध्ये तुम्हाला वर्गमुळातली संख्या भेटली तर मधलं चिन्ह चेंज करून टाका. प्लसचे असेल तर मायनस करा, मायनस असेल तर प्लस करा. प्लसच्या ठिकाणी मायनस लिहिलं आणि ही जशी तशी नंबर इथं लिहिला, एवढं झालं. खाले मी तुम्हाला सांगितलं तो वर्गमूळ काढून टाका आणि दोघांची वजाबाकी करा. तर इथं वर्गमूळ तर आहेच, पण ही पण संख्या आहे. मग वर्गमुळात 3चा वर्ग काढून टाकायचा आहे, म्हणजेच त्याचा वर्ग करायचा आहे. वर्गमूळ 3 काढून टाकायचा आहे म्हणजे हे वर्गमुळात चिन्ह काढून टाकायचं आहे, म्हणजे या वर्गमुळाचा वर्ग करायचा आहे. मग 3चा वर्गमुळात 3चा वर्ग केला तर 3 आला, म्हणून या 5चा पण वर्ग करावा लागेल. 5 5 25. इथं काही चिन्ह नाही, म्हणजे या दोन संख्या गुणाकारात आहे म्हणून गुणाकार आलं. आपण माहीत आहे प्लस असेल तरी मायनस करतो, मायनस असेल तरी खाले मायनसच राहते. नंतर वर्गमुळात 2चा वर्ग किती 2 आणि या 3चा पण वर्ग करावा लागेल. 3चा वर्ग किती 9, गुणाकार केला. 25 त्रिक 75, 9 गुणिले 2 18, 75 वजा 18 किती आले 57. म्हणजे 5 वर्गमुळात 3 वजा 3 वर्गमुळात 2 छेद 57. नाही तर रेग्युलर पद्धत रॅशनलाइज करा. ठीक आहे, रॅशनलाइज करा, रॅशनलाइज करून सुद्धा बघून घेऊ. 1/5 वर्गमुळात 3 अधिक 3 वर्गमुळात 2 गुणेला काय करतात, प्लस चिन्ह काढून टाकलं मायनस, जसं तसं गुणून घ्यायचं. 5 वर्गमुळात 3 वजा 3 वर्गमुळात 2 छेदामध्ये परत 5 वर्गमुळात 3 वजा 3 वर्गमुळात 2. याने 1ला गुणलं तर 30 भेटेल. 5 वर्गमुळात 3 वजा 3 वर्गमुळात 2. ठीक आहे, आता एचा वर्ग वजा बीचा वर्ग, याला ए म्हटलं याला बी म्हटलं, याला ए म्हटलं याला बी म्हटलं, म्हणजे एक झाला ए अधिक बी, एक झाला ए वजा बी, म्हणजे एचा वर्ग करावा लागेल. तर एक आहे आपला 5 वर्गमुळात 3 याचा वर्ग वजा बीचा वर्ग करावा लागेल. बी काय आपला 3 वर्गमुळात 2 याचा वर्ग. पुढे सॉल्व केलं तर वरचं जसं तसं 5 वर्गमुळात 3 वजा 3 वर्गमुळात 2. ठीक आहे, 5चा वर्ग किती येईल 25 गुणेला वर्गमुळात 3चा वर्ग किती झाला 3 वजा 3चा वर्ग किती 9 गुणेला या वर्गमुळात 2चा वर्ग किती 2. सॉल्व जर केलं तर 5 वर्गमुळात 3 वजा 3 वर्गमुळात 2 परत 25 गुणेला 3 75 वजा 9 गुणेला 2 18. सॉल्व केलं तर परत 5 वर्गमुळात 3 वजा 3 वर्गमुळात 2 आणि खाली किती येतील 57. बरोबर आहे. तर अशाच पद्धतीनुसार आपण हे करू शकतो. व्यवस्थित लक्षात द्या. जर ट्रिक्स आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करसाल, शेअर करसाल आणि आपली बॅचसुद्धा जॉईन करसाल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करसाल. ठीक आहे, एक पुढचं उदाहरण थोडंसं वेगळं आहे. जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही ते स्किप करून देसाल. ठीक आहे, करणी, आता बघा करणी चॅप्टर आहे. अशी करणी करा की त्या करणीची वाटच लागली पाहिजे. लोक म्हणतात की यानं मला करणी केली. अजूनसुद्धा लोक जे आहे अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतात. जुने लोक आणि काही काही नवीन लोकसुद्धा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतात, म्हणून त्याचं नाव करणी ठेवलेलं आहे. करणी म्हणजे भरपूर विद्यार्थी वर्गमूळ घनमूळ अशामधले प्रश्न आले की ते सोडून देतात. काय करतात, सोडून देतात. म्हणजेच त्याच्यावर त्या करणी चॅप्टरनं करणी केलेलं असते. पण आपण ते करणी कशी काढून टाकायची यासाठी आपला जो 1000 ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्सचा आपण फायदा करून घेऊन करणी कसं आहे, करणी आपल्याला होऊच नाही दिली पाहिजे, करणी चॅप्टर आला पाहिजे, यासाठी आपण बघत आहोत. बघा एक चौथा प्रश्न, हा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे. तर कसा करसाल, तर बघा 5 अधिक 2 वर्गमुळात 6. ठीक आहे, बरोबर उत्तर किती.
आता अशा टाईपचा प्रश्न आहे, आता कसा सोडवायचा, ठीक आहे. वर्गमुळामध्ये 5 आहेत अधिक 2 नंतर वर्गमुळामध्ये 6. तुम्ही पाहिलं असेल वर्गमूळ लिहिताना आपण पुढे 2 लिहितो का, जनरली नाही लिहत, बरोबर आहे. पण करणीमध्ये भरपूर वेळेस लिहिले जातात, करणीमुळे भरपूर वेळेस लिहिले जातात, कारण तो त्याचा नियम आहे किंवा लिहिता येते, ठीक आहे. आता बघा इथं लक्षात येते जेव्हा असं टाईप आहे तर त्यामध्ये लक्षात घ्यायचं इथं जी वर्गमुळातली संख्या आहे ती कोणत्या 2 संख्येच्या गुणाकाराने तयार होते, ठीक आहे, कोणत्या 2 संख्येच्या गुणाकाराने तयार होते, ठीक आहे. आता बघा 6 कोणत्या 2 संख्येच्या गुणाकाराने तयार होतात, 1 गुणिला 6, त्यानंतर 2 गुणिला 3, बरोबर आहे, किंवा 3 गुणिला 2, याच्यापेक्षा काय होऊ शकते का, नाही, ठीक आहे. 1 गुणिला 6 होतात आणि 2 गुणिला 3 होतात, बरोबर आहे. गुणाकार 6 आला पाहिजे, आला. आता हा गुणाकार तर आपल्याला 6 भेटला की या 2 संख्यांचा गुणाकार 6 भेटतो. 1 गुणिला 6 केलं तर 6 भेटतात आणि 2 गुणिला 3 केलं तर 6 भेटतात, समजून आलं, ठीक आहे. आता बघा इथं 5 आहेत म्हणजे या गुणाकाराच्या संख्यांची कोणत्या अंकांची बेरीज 5 होते. बघा 1 ची 6 ची जर बेरीज केली तर उत्तर किती येईल, 7. हे बेरीज करू राहिलं, लक्षात घ्या. इकडे लिहितो बाबा, परत तुम्ही म्हणसाल हे काय केलं मला नाही समजलं. 1 अधिक 6 बरोबर याची बेरीज किती आली, 7. आणि इथं हे 6 झाले, 2 अधिक 3 याची बेरीज केली तर 5. मग लक्षात घ्या ही वर्गमुळातले संख्येचे फॅक्टर असे पाडायचे, असा गुणाकार करायचा की त्याचा गुणाकार तर हे आला पाहिजे पण त्या फॅक्टरची त्या अवयवांची बेरीज ही इथली संख्या आली पाहिजे, ठीक आहे, ही इथली संख्या आली पाहिजे. पण त्याला एक कंडिशन आहे, जेव्हा इथं 2 असेल तेव्हाच हे ट्रिक्स यूज करता येईल. जेव्हा इथं 2 असतील आणि इथं प्लस असो की मायनस असो काही घेणदेण नाही, जेव्हा इथं 2 असतील त्यावेळेस काय करणार, या 6चे फॅक्टर पाडायचे म्हणजे वर्गमुळातली संख्येचे अवयव पाडायचे, म्हणजेच त्यांचा 2 गुणाकाराच्या रूपामध्ये ती तयार करायची आणि 2 गुणाकाराच्या रूपामध्ये तयार केल्यानंतर तिचे जे अवयव आहेत त्या अवयवाची बेरीज ही संख्या आली पाहिजे. मग 6ला मी काय केलं, 6ला 2 गुणिला 3 केलं तेव्हा 6 भेटतात आणि 2 ची 3 ची बेरीज केली तर 5 भेटतात. झालं, इथपर्यंत झालं उत्तर तुमचं, ठीक आहे. आता बघा यामध्ये 3 मोठा आहे आणि 2 लहान आहे. बेरीज असो की वजाबाकी असो मोठा फॅक्टर पहिले लिहायचा. 3 मोठा आहे म्हणून वर्गमुळात 3 पहिले लिहिला, ठीक आहे, बेरीज होते म्हणून बेरजेत चिन्ह दिलं आणि वर्गमुळात 2 नंतर लिहिला. झालं याचं उत्तर. वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2, वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2, हे झालं याचं उत्तर. समजलं, एवढ्या सोप्या पद्धतीनुसार आहे. नाही समजलं असेल तर परत एक दुसरं उदाहरण बघू. पाचवं एक्झाम्पल, वर्गमुळात 10 अधिक 2 वर्गमुळात 9, ठीक आहे. बघा त्याच पद्धतचं आहे, इथं 2 आला, 2 पाहिजे आपल्याला, इथं वर्गमुळातली संख्या आणि हे 10 आहे, ठीक आहे. इथं बेरीज असेल वजाबाकी असेल काही घेणं देणं नाही आहे, ठीक आहे. मग गुणाकार 9 आला पाहिजे आणि बेरीज 10 आली पाहिजे. मग 9 गुणिला 1, 9 1 9, बरोबर आहे. 9 आणि 1चा गुणाकार केला तर उत्तर 9 येते आणि 9 आणि 1ची जर बेरीज केली तर उत्तर 10 येते. म्हणजे आपल्या अवयव काय भेटले, 9 आणि 1. मग मोठा अवयव पहिले लिहिणार वर्गमुळात 9, इथं बेरजेत चिन्ह आहे म्हणून प्लसचं चिन्ह आणि इथं वर्गमुळात 1, ठीक आहे. याला सॉल्व करता येईल. 9चं वर्गमूळ किती रे, 3 अधिक 1चं वर्गमूळ किती, 1, म्हणजे 3 अधिक 1, उत्तर किती भेटलं याचं, 4. म्हणजे अशा पद्धतीनुसार आपण सोपी पद्धतीनुसार एकदम शॉर्ट ट्रिकनुसार हे इझिली उत्तर काढू शकतो. आणखी उत्तर बघूया आपण भेटते का आपल्याला, ठीक आहे. ट्रिक्स जर आवडत असतील तर लाईक करजा मित्र, नाही तर नको करू, ठीक आहे. लाईक करजा आणि शेअर पण करजा. 7वं एक्झाम्पल आहे, वर्गमुळामध्ये 10 अधिक 2 वर्गमुळात 21, ठीक आहे. गुणाकार किती आला पाहिजे, 21. पण या वर्गमुळात शेजारी काय असला पाहिजे, 2, हे पाहणं गरजेचं आहे. शेजारी 2 आहे, बेरीज असेल वजाबाकी असेल काही फरक पडणार नाही. गुणाकार 21 आला पाहिजे आणि बेरीज किती आली पाहिजे, 10. 7 त्रिक 21, 7चा 3चा गुणाकार केला तर 21 येतात आणि 7 अधिक 3 केले तर 10 येतात. झालं, मोठी संख्या पहिले म्हणजे ती वर्गमुळात घेतली 7, बेरीज आहे म्हणून बेरीज, इथं वर्गमुळात 3, म्हणजे वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 3 हे आपलं उत्तर झालं, ठीक आहे. समजलं. आता बघा इथं प्लसचं चिन्ह काय येऊ राहिलं, इथं प्लस आहे म्हणून इथं प्लस येऊ राहिलं, ठीक आहे. इथं मायनस असतं तर इथं मायनस आलं असतं उत्तरामध्ये, ठीक आहे. आता आपण वजाबाकीचं सुद्धा बघून घेऊ, असं कोणतं उत्तर येते. 8वा प्रश्न, वर्गमुळात 8 वजा 2 वर्गमुळात 15, ठीक आहे. आता इथं वजाबाकी आलेली आहे, काही घेणदेण नाही.
बघा वर्गमुळात शेजारी 2 आहे, चालते आपल्याला. गुणाकार 15 आला पाहिजे, बेरीज 8 आली पाहिजे. इथं वजा असो की अधिक असो याच्याशी काही घेणदेण नाही पहिले हे करताना. 5 त्रिक 15, गुणाकार 15 आला आणि 5 आणि 3ची बेरीज केली तर किती आली 8. म्हणजे अवयव काय आहेत, पहिला अवयव आहे 5, दुसरा अवयव आहे 3, म्हणजे पहिले वर्गमुळात 5. आता इथं वजा बाकी आहे म्हणून इथं वजा चिन्ह आणि नंतर वर्गमुळात 3. हे झालं याचं उत्तर. ओके ओके बाय टेस्टेड. वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3. समजून राहिलं? एकदम इझी पद्धत आहे, एकदम सोपी आहे. समजत असेल तर लाईक कर जा. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. आता तुम्हाला समजलं की वर्गमुळामध्ये परत वर्गमूळ आलं आणि त्याच्या शेजारी 2 असतील तर ते आपण कसं करू शकतो, बरोबर आहे. आता बघा, समजा तिथं 2 नाही आले तर काय करावं लागेल, तर त्यासाठी सुद्धा आपल्याला बघावं लागेल. हे ट्रिक्स तर फक्त 2 साठी असते. मग 10 अधिक 3 वर्गमुळात किती आहेत रे, 4 आहेत. ठीक आहे, तर 4 याचं उत्तर कसं काढणार. ठीक आहे, बघा आता इथं वर्गमुळाच्या शेजारी 3 आहेत. आपण 2 असते तर ते आपली ट्रिक चालते. मग आता या 3ला आपल्याला 2 करावं लागेल. 3ला आपल्याला काय करावं लागेल, 2 करावं लागेल. 3ला 2 करायचं आहे, मग कसं करणार. 3ला 2 करायचं आहे म्हणजे कसं करणार. तर बघा काय करतो मी, लक्ष द्या. 10 अधिक 3 गुणेला 2 आणि भागेला 2 करतो. हे वर्गमुळात 4 जसेच्या तसे. ठीक आहे, आता गुणेला 2 केलं आणि भागेला 2 केलं म्हणजे 2 2 कटले म्हणजे 3 आपले बरोबर आहेत तिथं. म्हणजे यामध्ये काही टेन्शन आहे का. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये हे असंच आहे, फक्त मी अशा फॉर्ममध्ये लिहिलं. मला काय पाहिजे, माझे ट्रिक्स लावण्यासाठी मला इथं 2 पाहिजे. हा 3/2 मला इथून काढून टाकावा लागेल. तर हा 3/2 मी वर्गमुळाच्या आतमध्ये घेतो, बरोबर आहे. मला हा 2च इथं पाहिजे, छेदामध्ये मला 2 नाही पाहिजे, 2 पुढे पाहिजे या वर्गमुळाच्या. आणि हा 3/2 इथं नाही पाहिजे मला, तर मी हा या वर्गमुळाच्या आतमध्ये घेतो. म्हणजे ही संख्या जरी आतमध्ये गेली तर हे वर्ग होऊन जाईल. म्हणजेच बरोबर वर्गमुळात 10 अधिक, बघा इकडे लक्ष द्या, हा 2 मी इथं जसा तसा ठेवला. हे वर्गमुळातले माझे 4 जसेच्या तसे. आता 3/2 इकडे आला वर्गमुळामध्ये म्हणजे वर्ग होतील. 3चा वर्ग किती 9, 2चा वर्ग किती 4. समजलं. कारण 9चं वर्गमूळ काढलं तर 3 येईल पुढे बाहेर येईल. 4चं वर्गमूळ काढलं तर 2 येईल. म्हणजे 3/2 बरोबर बाहेर येतात आपले. म्हणून आतमध्ये वर्गमुळाच्या आतमध्ये टाकले म्हणजे वर्ग कट करावं लागतील. आता इथं 4 4 कटला म्हणजेच वर्गमुळात 10 अधिक 2 वर्गमुळात 9. 10 अधिक 2 वर्गमुळात 9 झालं आपलं उत्तर. इथं पुढे तर यापुढे तुम्हाला सॉल्व करता येते. इथं 2 आला, बेरीज 10 आली पाहिजे, गुणाकार 9 आला पाहिजे. 9 1 9, गुणाकार 9 आणि बेरीज केली तर किती 10. ठीक आहे, म्हणजेच उत्तर किती येईल, पहिल्या वर्गमुळात 9 बेरीज आहे म्हणून बेरीज, दुसऱ्या वर्गमुळात 1, 9चं वर्गमूळ निघते 3, 1चं वर्गमूळ निघते 1, 3 अधिक 1 उत्तर येते ते 4. समजला. इथं पण तुम्ही सॉल्व करू शकत होते. वर्गमुळात 9चं वर्गमूळ किती झालं 3, 3 गुणेला 2 किती झाले 6, 10 आणि 6 किती झाले 16, 16चं वर्गमूळ काढलं उत्तर 4. इथं पण सॉल्व करता गेलं असतं. ठीक आहे, पुढं समजली स्टेप काय आहे. म्हणजे इथं जर 2पेक्षा दुसरा जर नंबर आला तर त्याला करायचं गुणेला 2 छेदामध्ये 2 आणि 2 इथं ठेवायचा. हे बाकीचं वर्ग करून आतमध्ये घ्यायचं आहे. ट्रिक्स आवडून राहिली का. ठीक आहे, असंच एक उदाहरण आपण सोडून बघू. बघा 10 नंबरचं एक्झाम्पल बघा. 8 अधिक 3 वर्गमुळात 7 याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. काय करणार, 3 काढून टाकायचं आहे. म्हणजेच गुणेला 2 छेदामध्ये 2 करणार. म्हणजेच वर्गमुळात 8 अधिक इथं 3/3 गुणेला 2/2 आणि वर्गमुळात 7. ठीक आहे, पुढे काय होणार, बरोबर वर्गमुळात 8 जसेच्या तसे. हा 3/2 आतमध्ये घेणार म्हणजे हा 2 जसा तसा ठेवला आपला, बरोबर आहे. तर हे वर्गमुळातले 7 जसे तसे. 3 आतमध्ये गेला झाला 9, 2 आतमध्ये गेला झाला 4. ठीक आहे, आता इथे तर काटाकाटी होत नाही, मग काय होईल, काही नाही होणार, करता येईल ते, बरोबर आहे. बघू कसं करता येते. तर हे वर्गमुळामध्ये 8 अधिक 2 हे किती होतात 7 9 63 आणि छेदामध्ये किती आले 4. 7 9 63 आणि छेदामध्ये किती आले 4, बरोबर आहे. म्हणजे आता आपल्याला गुणाकार किती पाहायचा आहे 63/4 आणि बेरीज किती पाहायची आहे 8. ठीक आहे, तर फक्त 63चा विचार करा. 9 7 किती होतात 63. 9 गुणेला 7 जर केले तर किती होतात 63, बरोबर आहे. आता वरचं तर आपल्याला अंश भेटला. 9 गुणेला 7 केले तर 63 होतात. मग 4 कसे होतात, 2 गुणेला 2 केले तर 4 होतात. म्हणजे बघा 9 7 किती झाले 63
आणि 2 गुणिले 2 किती झाले 4. म्हणजे गुणाकार दोन संख्यांचा गुणाकार हा आला पाहिजे, भेटला आपल्याला 63/4. बरोबर आहे. आता बेरीज किती आली पाहिजे 8. बघा इथे का 9/2 अधिक 7/2 केलं, 9 7 16, 16/2, 2ने 16ला भागलं, उत्तर किती आला 8. म्हणजे अवयव भेटले. पहिला अवयव किती भेटला 9/2, दुसरा अवयव किती भेटला 7/2. म्हणजे त्याला आपण लिहू शकतो वर्गमुळात 9/2 अधिक वर्गमुळात किती येतील 7/2. यालाच आपण अजून लिहू शकतो, स्प्लिट करून घेतलं, वर्गमुळात 9 छेदामध्ये वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 7 छेदामध्ये वर्गमुळात 2. ठीक आहे. 9चं वर्गमूळ निघते, किती आहे 9चं वर्गमूळ 3 अधिक वर्गमुळात 7 आहे ना. आणि वर्गमुळात 2 आपण एकदाच लिहू शकतो, छेद जर सारखे असतील तर. छेद सारखे असेल तर एकदाच लिहितो ना आपण, कारण खाली पण वर्गमुळात 2 आहे आणि इकडे पण, इकडचा पण छेद वर्गमुळात 2 आहे आणि इकडचा पण छेद वर्गमुळात 2 आहे. हे आपण घातांकामध्ये शिकलेलं आहे. आता हे कसं आलं हे विचारू नका. बरोबर आहे, कारण आपण वर्गमुळामध्ये शिकलो होतो a/b. वर्गमुळामध्ये a/b असेल तर याला आपण वर्गमूळ a छेदामध्ये वर्गमूळ b लिहू शकतो. सेम तेच केलं, वर्गमुळात 9 आणि खाली वर्गमुळात 2 लिहिला, अधिक वर्गमुळात 7 आणि खाली छेदामध्ये वर्गमुळात 2 लिहिला. वर्गमुळात 9चं वर्गमूळ निघते 3 लिहिलं, अधिक हा वर्गमुळात 7. छेद सारखे आहेत म्हणजे वर्गमूळ एकदाच लिहायला लागेल. म्हणजे फायनल उत्तर भेटलं 3 अधिक वर्गमुळात 7 छेद वर्गमुळात 2. ठीक आहे. म्हणजे नाहीतर इथंच उत्तर आलं म्हणजे सोडून देणार, तर असं नका करू. काही गोष्टी पुढे जावं लागतात. दिसत आहे सर्वांना, काय अडचण आहे का? ओके, सर्वांना दिसलं आहे. ट्रिक्स आवडली असेल तर लाईक कर जा. ठीक आहे. पुढची ट्रिक्सच्या पुढे जाण्या अगोदर थोडंसं पाणी वगैरे पिऊन घेतो, नंतर पुढे जाऊया आपण. दुसरं उदाहरण आहे बघा, 10वं एक्झाम्पल. 2 छेद वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 बरोबर उत्तर किती. कसं सोडवणार? आपल्याला ट्रिक्स माहीत होती की इथं जर 1 असेल आणि हे जर असेल तर आपण सॉल्व करू शकतो. तर याला 1 करावं लागेल. तर 1 करायचं काय, मी 2 साईडला घेतो. म्हणजे मी याला असा लिहितो. हे ट्रिक्स आपण शिकलो. 2 गुणिले 1 छेद वर्गमुळात 5 वर्गमुळात 3 चाललं. हा 2 मी साईडला काढला. काही फरक आहे काय? कारण 2 गुणिले 1 किती होतात 2. याचं उत्तर मला काढता येते. काही 2 गुणिले चिन्ह बदलवतो, वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 आणि खाली काही फक्त 5 वजा 3. सॉल्व जर केलं तर 2 गुणिले वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 आणि खाली 5तून 3 गेले 2 राहिले. पुढे हा 2 2 डायरेक्ट कटतो, म्हणजे वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 हे आपल्याला उत्तर भेटू राहिलं. ठीक आहे. समजलं का? कारण ट्रिक्स आपण याच्यासाठी घेतली होती की अंशामध्ये 1 असेल आणि खाली वर्गमुळामध्ये बेरीज किंवा वजाबाकी असेल तर ते आपण करू शकू. पण मी काय केलं, त्याच फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं याला. हा 2 मी इकडे लिहिला गुणाकारामध्ये पुढे चालते, कारण 2 गुणिले 1 केलं तर 2 होतात, म्हणून मी 2 इकडे लिहिला आणि याचं उत्तर काढलं. याचं उत्तर मला भेटलं वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 छेदामध्ये 2 आणि हा 2 इकडे गुणाकारात आहे, इकडे हा भागाकारात आहे, म्हणजे 2 बे 1 बे म्हणजे 2 2 कटला, म्हणजे डायरेक्ट उत्तर भेटलं वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार हे पण आपण उत्तरं सॉल्व करू शकतो. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न आपण अशाच टाईपचा आहे का काय तो सॉल्व करून बघू, उत्तर येते का पहा. बघा, पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे. वर्गमुळात 5 अधिक 2 वर्गमुळात 6 वजा 1 छेद वर्गमुळात 5 अधिक 2 वर्गमुळात 6 बरोबर उत्तर किती. याचं उत्तर आपण काढतो. वर्गमुळाच्या शेजारी 2 आहेत, म्हणजे याचा गुणाकार 6ला पाहिजे कोणत्या तरी 2 संख्येचा, आणि त्या 2 संख्येची बेरीज किती आली पाहिजे 5, कारण इथं 5 आहेत म्हणून. म्हणजे 3 दुनी 6, म्हणजे याचं उत्तर किती भेटते वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2 वजा इकडे बघू हा 1 छेद सेम असाच आहे, म्हणजे याचं पण उत्तर किती भेटेल वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2. ठीक आहे. हे उत्तर आपल्याला भेटलं. आता पुढे बघा, हा वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2 वजा या छेदामध्ये वर्गमूळ असेल तर मी तुम्हाला सांगितलं
चिन्ह बदलून टाका, प्लसच्या ठिकाणी मायनस करा, तर वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2 वरती येईल आणि वर्गमूळ काढून वजाबाकी येईल 3 वजा 2. ठीक आहे. पुढे जर सॉल्व केलं तर वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2 झालं, वजा कंसामध्ये वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2 आणि याचा छेद 3तून 2 गेले 1 राहिला, म्हणजे छेद काही नाही म्हणजेच 1 आहे, म्हणजे हे असं होऊन जाईल. ठीक आहे. आता बघा वजा चिन्ह आहे आणि आतमधले चिन्ह चेंज होतील, तर वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2 वजा वजाने वर्गमुळात 3ला गुणलं तर वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 3 येतील आणि वजाने वजाला गुणलं तर अधिक वर्गमुळात 2 येतील. ठीक आहे. तर बघा +3 आणि वजा वर्गमुळात 3 कटले आणि अधिक 2 आणि अधिक वर्गमुळात 2, वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 2, तर काय झालं 2 वर्गमुळात 2 हे आपलं उत्तर भेटलेलं आहे. 2 वर्गमुळात 2 हे आपल्याला उत्तर भेटलेलं आहे. ठीक आहे. समजलं? ओके. पुढचा प्रकार एकदम सोपा. पुढची टाइप्स. ट्रिक्स आवडल्या तर लाईक करसाल. ठीक आहे. तर बघा पहिली ट्रिक्स आहे, ट्रिक्स पहिली नाही आहे, भरपूर ट्रिक्स सांगितले तुम्हाला, पण हे या प्रकारामधली पहिली ट्रिक्स 2 अधिक वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 2 अधिक परत वर्गमुळात 2 अधिक हे इन्फिनिटी टाईम्सपर्यंत आहे. किती? इन्फिनिटी. ठीक आहे. बघा वर्गमुळात 2 2 2 असा आहे, यांची बेरीज आहे वर्गमुळापर्यंत. तर काय करायचं, या 2चे फॅक्टर पाडायचे आणि त्या दोघांमधला 2चे अवयव पाडायचे, म्हणजे कोणत्या 2 संख्येच्या गुणाकाराने तयार होतो ज्यामधला फरक 1चा आहे किंवा ते एका पाठोमाग येणाऱ्या संख्या आहेत, क्रमागत नैसर्गिक संख्या असल्या. 2 कसे तयार होतात रे? 1 गुणिले 2 किंवा 2 गुणिले 1. तर 1 गुणिले 2 असे 2 तयार होतात. बरोबर आहे. आता इथं बेरीज आहे म्हणून यामधला मोठा नंबर, तर यामधला मोठा नंबर किती आहे? 2. म्हणजे याचं उत्तर किती आहे रे? 2 झालं. ठीक आहे. दुसरा प्रश्न 12 अधिक वर्गमुळात 12 अधिक वर्गमुळात 12 अधिक इन्फिनिटी टाईम्सपर्यंत आहे. ठीक आहे. गुणाकार करा 2 संख्यांचा. 3 गुणिले 4 12 होतात, 6 गुणिले 2 12 होतात. पण मला अशा संख्या पाहिजे, जवळच्या संख्या पाहिजे, क्रमागत नैसर्गिक संख्या पाहिजे, म्हणजे 3 नंतर 4 येतात, म्हणजे या दोघांमधला फरक कितीचा आहे? 1चा आहे. किंवा क्रमागत संख्यांचा गुणाकार इतका आला पाहिजे, क्रमागत नैसर्गिक. मग 3 गुणिले 4 होतात, 3 चौक किती झाले? 12. मग इथं बेरीज आहे म्हणून यापैकी मोठा अंक घ्यायचा, म्हणजे याचं उत्तर किती आहे? 4. हे झालं आपलं याचं उत्तर. ठीक आहे. समजा तिसरं उदाहरण आहे वर्गमुळात 72 अधिक वर्गमुळात 72 अधिक वर्गमुळात 72 अधिक डॅश 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 इन्फिनिटी. ठीक आहे. 8 9 72. 8 आणि 9 क्रमाने येणाऱ्या संख्या आहे, बेरजेच चिन्ह आहे म्हणून यापैकी मोठा नंबर, म्हणजे याचं उत्तर किती आहे? 9. ठीक आहे. समजलं? आता समजा या 72च्या ठिकाणी इथं वजा असते. ठीक आहे. वजा 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 काय करणार? सेम कन्सेप्ट. काय करणार? सेम कन्सेप्ट. 8चा आणि 9चा गुणाकार 72 होते, मग इथं वजाबाकीचं चिन्ह आहे म्हणून याचं उत्तर काय येईल? यामधली लहान संख्या आहे, म्हणजे याचं उत्तर काय येईल? 8. याचं उत्तर काय येईल? 8. समजा इथं वजा असतं तर याचं उत्तर काय आलं असतं? 1 आलं असतं. समजा इथं वजा वजा असतं तर याचं उत्तर किती आलं असतं? 3. समजलं? म्हणजे वर्गमुळातल्या संख्या आहे आणि वर्गमुळामध्ये परत परत येत आहे, बेरीज आहे इन्फिनिटी टाईम्सपर्यंत किंवा वजाबाकी आहे, तर क्रमागत नैसर्गिक संख्यांचा गुणाकार ती संख्या आली पाहिजे. बेरीज असेल तर त्यापैकी मोठी संख्या घ्यायची आणि लहान संख्या असेल तर उत्तर त्यापैकी लहान संख्या घ्यायचं, तोंडी उत्तर काढता येते. ठीक आहे. तर पेपरमध्ये असं उदाहरण आलं तर घाबरायची गरज आहे का? नाही. ठीक आहे. पुढचा टाईप बघू आपण अशाच पद्धतमधला. अजून घाबरून देत तुम्हाला. ठीक आहे. इन्फिनिटी इथं महत्त्वाचं आहे, इन्फिनिटी टाईम्सपर्यंत पाहिजे. ठीक आहे. इन्फिनिटी टाईम्सपर्यंत नसलं तर करता येणार नाही. ठीक आहे. बघा समजा चौथं उदाहरण समजा आपण असं घेतलं, वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5 परत वर्गमुळात 5 परत वर्गमुळात 5 आणि हे आहेत इन्फिनिटी टाईम्सपर्यंत. हे का? इन्फिनिटी टाईम्सपर्यंत आहे, तर याचं उत्तर किती येईल हे आपल्याला काढायचं आहे.
म्हणजे हा वर्गमुळातल्या 5चा काय गुणाकार आहे इन्फिनिटी टाईम्सपर्यंत, वर्गमुळात 5 परत गुणेला त्याच्या आतमध्ये वर्गमुळात 5. तर अशा टाईपचं गुणाकाराचं उदाहरण असलं म्हणजे इथं प्लस आहे का मायनस आहे का नाही, तर असं जर असेल तर त्याचं उत्तर तोच नंबर असते. म्हणजे याचं उत्तर किती येईल 5. झालं, तोंडी उत्तर काढायचं. समजा 5वं एक्झाम्पल आहे, इथं वर्गमुळात 7, परत वर्गमुळात 7, परत वर्गमुळात 7, परत वर्गमुळात 7. हे किती वेळेस असू द्या, हे काय इन्फिनिटी टाईम्सपर्यंत असलं आणि प्लस मायनसचं चिन्ह नाही म्हणजे गुणाकाराचं आहे, तर त्याचं उत्तर तोच नंबर असते वर्गमुळातला. म्हणजे याचं उत्तर किती आहे 7 आहे. याचं उत्तर किती आहे 7 आहे. बघा मध्ये मध्ये विद्यार्थी म्हणत होते की सर्व तुम्ही जे लेक्चर टाकत आहे हे पेड बॅचच्या मुलांना टाकत आहे, आमच्यासाठी तुम्ही लेक्चर टाकत नाही. जवळपास 8 दिवस झाले, आता थोडासा ग्रुप डीच्या एक्झामला आपल्याला वेळ भेटलेला आहे म्हणून जवळपास 8 दिवस झाले मी सर्व लेक्चर जे आहेत ते दोघांना पण टाकलेले आहेत. पण मी पाहतो आहे की 10 ते 12 विद्यार्थी फक्त लेक्चर बघत आहेत. जसे असतात 30 व्ह्यूज असतात, 40 व्ह्यूज असतात लेक्चरला, म्हणजे याचा अर्थ तुम्ही ते व्हिडिओ बघत नाही. ठीक आहे. आता हा करणी चॅप्टर जो आहे हा तुम्हाला मी सर्वांना फ्री असणार आहे. यानंतरचे पुढचे टॉपिक्स माझ्या मनानुसार मी तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ज्यांना फ्रीमध्ये पाहायचा आहे किंवा आपले लेक्चर क्लिअर करायचे आहेत तर त्यांच्यासाठी मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर घेणार आहे फ्रीमध्ये. आणि आपली जी बॅच आहे या बॅचमध्ये आपण जे लेक्चर आहे आपलं रेग्युलर ते लेक्चर आणि त्याच्यासोबत आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे प्रश्न पण घेत असतो, तर तशा पद्धतीनुसार चालेल. कारण बघा फ्रीचं भेटलं की तुम्हाला हजम होत नाही. मी पाहतो की एवढ्या मेहनत करून मी तुमच्यासाठी हे लेक्चर बनवत आहे पण तुम्ही ते पाहून नाही राहिले. एवढ्या सोप्या सोप्या ट्रिक्स आहेत. हे तुम्हाला पुस्तक कोणतीही मोठं घ्या, 500 रुपयाचं घ्या, 600 रुपयाचं पुस्तक द्या. असे कलाकार मंडळी आहे की ट्रिक्स काहीच नाही सांगितलं आहे, डायरेक्ट उत्तर दिलेलं आहे. ट्रिक्स पण सांगताना फक्त 3चा आणि 2चा गुणाकार करायचा, पण मोठी नंबर घ्यायची की लहान नंबर घ्यायची किंवा कुठं करायचं हे काहीच लिहून दिलेलं नाही आहे. तर थोडासा विचार करा, काही गोष्टी महत्त्वाच्या असतात. आणि बघा एका मॅडमने मला कमेंट केली होती की सर मॅथ्स आणि रिझनिंगची PDF भेटेल का. तुम्ही सांगा मॅथ्स आणि रिझनिंगची PDF देऊन काय करणार आहात तुम्ही. अरे बाबा जे लेक्चर मी शिकवत आहे ते तुम्ही क्लिअर करा, तो अभ्यास करा, ते नोट डाऊन करा, तरच तुमची प्रॅक्टिस होईल. मॅथ्स आणि रिझनिंगची PDF घेऊन काही मतलब नाही. एक बुक्स तुमच्याकडे असायला पाहिजे की प्रॅक्टिससाठी. PDF तुम्हाला मी देणार नाही मॅथ्स रिझनिंगची, मी तुम्हाला फक्त सायन्सच्या नोट्स देईल. आणि पुढे चालून बघा जे आपले करंट अफेअरचे वगैरे GKचे लेक्चर होतील त्याचे पण तुम्हाला नोट्स मिळतील, पण मॅथ्स आणि रिझनिंगच्या नोट्स तुम्हाला मिळतील नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न, पुढचा टाइप्स बघा. वर्गमुळात 5, वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 5 आहे. याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. आता इथं इन्फिनिटी आहे का रे, डॅट डॅट डॅश इन्फिनिटी आहे का, नाही. मग इथं ट्रिक चालेल का आपली, ती नाही चालणार. इथं ट्रिक चालेल का, नाही. मग याचं उत्तर कसं काढायचं. आता बघा इथं 5 5 आहेत, 5 लिहिले. ओके, काय अडचण आहे, नाही. आता हे वर्गमूळ बघा किती वेळेस आहे, 1 2 3 वेळेस आहे. वर्गमूळ किती वेळेस आहे, 3 वेळेस. मग लक्षात घ्या वर्गमूळ आहे म्हणजे घात किती असतो रे, दुसरा. वर्गमूळ आहे म्हणजे घात किती असतो, दुसरा. आणि हे वर्गमूळ किती वेळेस आहे, 1 2 3 म्हणजे या 2चा घात 3 लिहिला. ओके. आता बघा अंशामध्ये इकडे लिहितो मी, थोडंसं आपल्याला जागा कमी भेटत आहे. जिथं वर्गमुळातलं उदाहरण आलं आणि इन्फिनिटी नाही आहे तर बरोबर हे वर्गमुळातली संख्या लिहून टाकली 5. बरोबर आहे. हे वर्गमूळ आहे म्हणजेच दुसरा घात आहे. 3 3 असते तर तिसरा घात आहे, 4 4 असते तर चौथा घात आहे. पण हे वर्गमूळ आहे म्हणजे दुसरा घात आहे, म्हणजे याच्या डोक्यावर लिहिले मी 2. ठीक आहे. हे वर्गमूळ किती वेळेस आहे, 1 2 3 वेळेस, म्हणून इथं 2चा घात 3 लिहिला. ठीक आहे. याच्या अंशामध्ये काय येईल ते बघा. इथं 2चा घात 3 आहे म्हणून इथं येणार 2चा घात 2 प्लस 2च्या आधी संख्या 2चा घात 1 अधिक 1च्या आधी संख्या 2चा घात 0. समजलं. अशा पद्धतीनुसार लिहून घ्यायचे. ठीक आहे. 2चा वर्ग, कारण इथं 3 होते म्हणून इथं 2 नंतर 1 नंतर 0. ठीक आहे. इथं 2चा घात 3 होता म्हणून याच्यामधून एक एक नंबर मायनस करून घेतलं. 2चा घात 2, 2चा घात 1, 2चा घात 0 यांची बेरीज. इथं 2चा घात जर 4 असता तर वरती काय लिहिलं असतं आपण, 2चा घात 3 अधिक 2चा घात 2 अधिक 2चा घात 1 अधिक 2चा घात 0 अशापर्यंत आपल्याला लिहून घ्यावं लागलं असतं. हे समजून घ्या. हे तुम्हाला ट्रिक्स कुठंच भेटतील नाही. ठीक आहे. आता पुढे सॉल्व करू. इथं आपल्याला समजत आहे. ठीक आहे. बघा हा 5 जसा तसा राहणार. इकडे 5, 2चा घात 0 म्हणजे उत्तर किती, 1.
2चा घात 1 म्हणजे उत्तर किती 2, 2चा वर्ग किती 4, इथं काय 2चा घन आहे, 2चा घन किती 8. पुढे जर सॉल्व केलं तर 5, 4 आणि 2 6 आणि 1 7, म्हणजेच 5चा घात 7/8, 5चा घात 7/8 आपल्याला उत्तर भेटलेलं आहे. 5चा घात 7/8 आपल्याला उत्तर भेटलेलं आहे. 5चा घात 7/8. ठीक आहे, समजलं. तर अशाच पद्धतीनुसार आणखी एक उदाहरण आपण बघू. ट्रिक्स आवडून आली का? ट्रिक्स जर आवडत असेल तरच लाईक कर जाल. ठीक आहे. दुसरा प्रश्न बघा. समजा अशाच पद्धतीमधला दुसरा प्रश्न मी तुम्हाला दिला. इथं वर्गमुळात 3, हा 7, हा 7. ठीक आहे, 73 दिसू राहिले. हा 3 इकडे आहे, हा 7 इकडे, हा 3 इकडे, 7 इकडे, हा 3 इकडे, हा 7 इकडे, हा 3 इकडे, हा 7 इकडे. याचं उत्तर किती येईल असं तुम्हाला विचारलं. पहिले काय लिहिणार? वर्गमुळातली जी संख्या आहे कोणती आहे रे? 7 आहे, 7 लिहिले. ओके. आता बघा इथं काय किती मूळ आहे? तिसरं, म्हणजे हा 3 लिहिला. ओके. आता हे घनमूळ जे आहे, घनमूळ आहे ना, किती वेळेस आहे? 1 2 3 4 5, म्हणजे या 3चा घात किती 5. वरती काय येईल? 3चा घात 5 आहे, म्हणजे याच्यामधून 1 मायनस करून 3चा घात 4 अधिक 3चा घात 3 अधिक 3चा घात 2 अधिक 3चा घात 1 अधिक 3चा घात 0. सोडवा. ठीक आहे. पुढे जर सॉल्व केलं तर 7, इकडे बघा 3चा घात 0 म्हणजे उत्तर 1, 3चा घात 1 म्हणजे उत्तर 3 अधिक 3चा वर्ग 9, 3चा घन 27, 3चा घात 4 किती आलं? 81. छेदामध्ये 3चा घात 5, 81 गुणेला 5 जर केलं, 81 गुणेला जर 3 केलं तर 3 1 3 आहे ना, 3 8 24 किती आले? 243. म्हणजे हा 7चा घात एवढा येईल. करू आपण पुढे सॉल्व करा, आहे ना. सॉल्व जर केलं तर बेरीज बघा, 1 अधिक 7 8, 8 आणि 9 17, 17 आणि 3 20, 20 आणि 1 21, 1 हाचे आले 2, 2 आणि 8 10, 10 आणि 2 12 किती आले? हे 121. 121 छेद 243 आणि पाया कोणता राहील आपला? 7. म्हणजे उत्तर किती भेटेल? 7चा घात 121 छेद 243. 7चा घात 121 छेद 243. समजलं. तर अशा पद्धतीनुसार या ट्रिक्स आणि या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. व्यवस्थित सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके. काय अडचण आहे यामध्ये? नाही आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. थोडंसं पाणी वगैरे पिऊन घेतो. बघा एक पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे. जर y बरोबर वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 3 अधिक इन्फिनिटी टाइम्स, तर y बरोबर किती? हे उदाहरण आपण पहिले बघितलं. मग या उदाहरणामध्ये काय करतो? याचे 2 असे गुणाकाराच्या रूपामध्ये ही संख्या तयार करायची जी क्रमाने येणाऱ्या संख्या असतील. मग 3 ही मूळ संख्या आहे, तर 1 गुणिले 3 आपण करू शकतो. म्हणजे या संख्येचे आपण अवयव पाडू शकत नाही. मग इथं वर्गमुळामधली संख्या अशी आली, इथं बेरीज असेल किंवा वजाबाकी असेल त्यासाठी आपल्याला ट्रिक्स आहेत. पण याचे जर अवयवच पडत नाही तर काय करणार? तर ही वर्गमुळातली संख्या इथं लिहा 3. ठीक आहे. आता बघा इथं बेरीज आहे म्हणून 3च्या पुढचे नंबर लिहायचे 4 5 6. जिथं गुणाकार आपला किती येतो? कोणत्या 2 संख्येचा गुणाकार त्या याच्या एवढा येतो, म्हणजेच ते सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. इथं बघा 3 लिहिले. 3 नंतर येणारी संख्या किती आहे? 4. 4चा गुणाकार केला तर 2 गुणेला 2 4 होतात, किंवा 2 गुणेला 2 4 होतील, किंवा 1 गुणेला 1 केलं, 1 गुणेला 4 केलं तर 4 होतात. म्हणजे आपलं क्रमाने 2 येणाऱ्या संख्या येत नाही. पुढे 5 जर म्हटलं तर 5 परत मूळ संख्या आली, याला करता येणार नाही. नंतर 6 घेतले तर 6 बरोबर काय होतात? 2 गुणेला 3 बरोबर 6 होतात. म्हणजेच बघा आता इथे लक्षात आलं, 2 ही पहिली नैसर्गिक संख्या आणि त्यानंतर येणारी 3 ही दुसरी नैसर्गिक संख्या. म्हणजे या 3चे आपले फॅक्टर पडत नव्हते. इथं बेरजे चिन्ह होतं म्हणून मी 3 पासून एक एक अंक पुढे घेत गेलो आणि त्यामध्ये पाहिलं की 6 ही अशी संख्या येऊ राहिली, तिचे फॅक्टर क्रमागत येणाऱ्या 2 नैसर्गिक संख्या येऊ राहिले. मग 2 गुणिले 3 6 येतात, म्हणजे क्रमाने येणाऱ्या संख्या आहेत. म्हणजे त्याचं उत्तर एकतर 2 आहे किंवा 3 आहे. म्हणजे ऑप्शनमधलं आपलं त्याचं उत्तर भेटेल 2 इज ग्रेटर दॅन इक्वल टू y आणि y इज ग्रेटर दॅन इक्वल टू 3. हे उत्तर आपल्याला भेटेल. म्हणजे या yची किमती 2 येतील, एकतर 2 येईल किंवा 3 येईल, असं आपण याचं उत्तर म्हणू शकतो. समजा आता इथं वजाबाकीचं चिन्ह असतं. काय असतं? वजाबाकीचं. लक्षात घ्या. सेम असं आहे. तर जर y बरोबर वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 3 इन्फिनिटी टाइम्स, तर 3पेक्षा लहान नंबर घेतला असता 2. इकडे पुढे नसतं गेलो आपण. आता हा 3 जसा तसा लिहिला असता.
3पेक्षा लहान नंबर लिहिला असता 2. 2चे अवयव काय होतात 1 गुणिले 2 म्हणजे क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्या भेटतात. बरोबर आहे ना, क्रमाने येणारे पाहिजे आपल्याला. म्हणजे 1 आणि 2 हे क्रमाने येणाऱ्या संख्या आहेत आणि त्यांचा गुणाकार 2 आहे. म्हणजे याचा पहिला अवयव आला असता 1 आणि दुसरा आला असता 2. मग कुठलं उत्तर आलं असतं याच्यामधलं, हे उत्तर आलं असतं 1 > y > 2. म्हणजे वायची किंमत एकतर 1 आहे किंवा 2 आहे असं आपण ऑप्शननुसार म्हणू शकतो. ठीक आहे, किंवा ऑप्शननुसार सोडू त्याला शकतो. समजलं. म्हणजे अशा टाईपचं जर तुम्हाला बेरीज आणि वजाबाकीमध्ये इन्फिनिटी टाईम्स आलं आणि ज्याचा अवयव निघत नाही तर तिथं अशा पद्धतीनुसार आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. आता मी दुसरं उदाहरण अशाच टाईपचं परत एक घेऊन टाकतो म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे, तर चलो देखते हैं फिर. हा दुसरं उदाहरण, इथं वर्गमुळात 7 आहे, इथं वर्गमुळात 7 आहे, इथं वर्गमुळात 7 आहे, प्लस इन्फिनिटी टाईम्स आहे. ठीक आहे. 7 मूळ संख्या आहे, तिचे अवयव पडत नाही. बरोबर आहे. मग 7 लिहा पहिले. 7 नंतर येणारी संख्या लिहिली 8. 8चा गुणाकार काय 2 गुणिले 4 8 होतात. बरोबर आहे. परत किंवा 4 गुणिले 2 8 होतात. 8 गुणिले 1 8 होतात. पण 8 नंतर 8चा गुणाकार जो आहे तो क्रमागत नैसर्गिक संख्यांचा गुणाकार येत नाही आहे. मग नंतर आपण हे कटली आपली, मग काही 9 घेतला आपण. 9ला 3 गुणिले 3 9 होतात, पण 1 गुणिले 9 केलं तर 9 होतात. पण हे पण चालेल का, नाही चालणार. बरोबर आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, 10 घ्यावं लागेल. 10 जर घेतला तर 2 पंचे 10 नाही येणार, 11 नाही चालणार, 12 आपल्याला उत्तर भेटेल. म्हणजे 9 नाही चालणार, 10 नाही चालणार, 11 नाही चालणार, 12 आपल्याला उत्तर भेटेल. म्हणजे 3 गुणिले 4 12 होतात. म्हणजे 3 नंतर येणारी संख्या काय 4 आहे. इथं कुठंच क्रमागत नैसर्गिक संख्याचा गुणाकार करून इथली संख्या आपल्याला भेटणार नाही. प्लसचं चिन्ह होतं म्हणून 7 नंतर येणाऱ्या संख्या घेतल्या तर 12पर्यंत गेलो तर 3 आणि 4 आपल्याला उत्तर भेटलं. म्हणजे आपण याला लिहू शकतो, पहिले 3 लिहायचा, > साईन लिहायचं y, नंतर > चं साईन घेतलं, नंतर 4, म्हणजे हे उत्तर आपल्याला भेटेल. पहिले 3 लिहिला, > याला म्हणतात आणि = याला म्हणतात. म्हणजे असं असं असेल तर > असं आणि असं असेल तर <= बरोबर आहे. आणि असं जर असेल तर फक्त <, आणि असं जर असेल तर फक्त <. एवढं समजून घ्या. ठीक आहे. तर 3 पहिले लिहिला, > y, नंतर परत > 4. म्हणजे yची किंमत 3 किंवा 4 आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. समजा इथं जर मायनस असतं तर कसं केलं असतं, मायनस असतं तर कसं केलं असतं. ठीक आहे. बघा 7 आहेत तर 7च्या आजीची संख्या घेतली असती 6. 6 बरोबर काय होतात, परत 2 गुणिले 3 6 होतात. म्हणजे हे क्रमागत येणाऱ्या नैसर्गिक संख्यांचा गुणाकार आहे. म्हणजे याचं उत्तर 2 आहे आणि 3 पण आहे. म्हणजे आपण 2 लिहिलं असतं, > y आहे म्हणून इकडे y आहे म्हणून इकडे y, आणि नंतर > 3, म्हणजे हे आपलं उत्तर आलं असतं. हे आपलं उत्तर असतं. ठीक आहे. समजून राहिलं. पुढचा प्रकार बघा, पुढचं उदाहरण. जर x बरोबर, समजत असेल तर लाईक कर जा, शेअर कर जा. ठीक आहे. तिसरं उदाहरण आहे, जर x बरोबर वर्गमुळात 2चा घन वर्गमुळात 4 वर्गमुळात 2चा घन वर्गमुळात 4 हे इन्फिनिटी टाईम्सपर्यंत आहे तर x बरोबर किती. ठीक आहे. x बरोबर किती. आता हे कसं ओळखायचं, इन्फिनिटी टाईमचा गुणाकार आपल्याला माहीत आहे 30 संख्या असते. बरोबर आहे ना. पण बघा याचा बेस किती आहे 2⁻3, इथं किती आहे 4 आहे, इथं 2⁻3, इथं परत 4 आहे. म्हणजे या 4ला आपण असं लिहू शकतो, x बरोबर 2⁻3, 4ला मी 2चा वर्ग लिहू शकतो, परत 2⁻3, या 4ला मी 2चा वर्ग लिहू शकतो. हे इन्फिनिटी टाईम्स आहे. म्हणजे अशा पद्धतीनुसार जर उत्तर असेल की घात वेगवेगळे असतील आणि बेस सारखा असेल, त्यांचा गुणाकार असेल, तर जो बेस असतो आपला, जो बेस असतो ते त्याचं उत्तर असते. म्हणजे याचं उत्तर किती आहे रे 2 आहे. याचं उत्तर किती आहे 2. समजलं. तर अशा पद्धतीनुसार उत्तर आपल्याला सोडवायची आहेत. पुढचा प्रश्न बघूया, सेम अशाच पद्धतीचा. जर मी x बरोबर 3चा घन, इथं 9, इथं 3चा घन, इथं 27 .. इन्फिनिटी.
तर x बरोबर किती? जर x बरोबर वर्गमुळात 3चा घन वर्गमुळात 9 वर्गमुळात 3चा घन वर्गमुळात 27, तर मला समजून आलं की x बरोबर इथं 3चा घन आहे, या 9 म्हणजे असतो 3चा वर्ग आहे ना, हा 3चा घन आहे, आणि 27 म्हणजे असतो 3चा घन आणि डॅश 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 इन्फिनिटी आहे. तर जो त्याचा पाया असतो ते त्याचं उत्तर असते. म्हणजे याचं उत्तर किती आहे? 3 आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार या ट्रिक्स लक्षात ठेवायच्या आहेत. भरपूर वेळेस तुम्हाला एक्झाम्पलमध्ये कामाला येतील. ठीक आहे. आता आपण बघूया या करणीचा चढता क्रम आणि उतरता क्रम किंवा सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या कशी ओळखायची. ठीक आहे. बघा पहिलं एक्झाम्पल 4 वर्गमुळात 6 कॉमा 3 वर्गमुळात 3 कॉमा 6 वर्गमुळात 12. तर या अपूर्णांकामधला या वर्गमुळातल्या संख्येमधला कोणती संख्या ही मोठी आहे किंवा कोणती संख्या ही लहान आहे किंवा यांचा चढता क्रम किंवा उतरता क्रम आपल्याला काढायचा सांगितला तर कशा पद्धतीनुसार काढता येईल. तर लक्षात घ्या, पहिले काय करायचं, हे जे वर्गमुळातल्या बाहेर संख्या आहे यांचा काढायचा लसावी. मग वर्गमुळातल्या बाहेर संख्या कोणत्या आहेत? 4, 3 आणि 6. 4, 3 आणि 6 यांचा काढायचा लसावी. मग लसावी म्हणजे काय की या तिन्ही संख्येनं कोणत्या एका संख्येला लहानात लहान संख्येला भाग जातो. या तिन्ही संख्येने कोणत्या लहानात लहान संख्येला भाग जातो. मग बघा 4ने 3ला भाग जातो का? सॉरी, यामधली मोठी संख्या बघा पहिले कोणती आहे. तर 4, 3 आणि 6 मधली मोठी संख्या कोणती आहे? 6 आहे. 4ने 6ला भाग जातो का? नाही जात. मग सोडून द्या. मग 6चा पाळा तयार करा. 6 दुनी किती होतात? 12. आता या 12ला बघा 4ने भाग जातो का? 4 त्रिक 12 जातो. या 3ने भाग जातो का? जातो. 3 चौक 12 आणि 6ने तर भाग जाणार 12. म्हणजे 4, 3 आणि 6चा लसावी किती झाला? 12. ठीक आहे. म्हणजे या वर्गमुळातल्या बाहेर संख्यांचा लसावी किती आला? 12. ओके, इथपर्यंत काही अडचण आहे? नाही. आता पुढे बघा, ही 6 जसे तसे लिहायचे, 6 जसेच्या तसे लिहायचे. हे चौथं मूळ आहे म्हणजे आपण याला लिहू शकतो 1/4. मी तुम्हाला सांगितलेलं आहे एचा घात जर m असेल, याचा घात जर n असेल तर यांना आपण लिहू शकतो n एचा घात m. बरोबर. हा n पुढे येते, हा छेदामधली संख्या पुढे येते. हा 4 पुढे आलेला आहे म्हणजे हे त्याचं छेदामधली संख्या आहे. याच्या डोक्यावर काही नाही आहे म्हणजे छेदामध्ये 1 आहे. ठीक आहे. हे आपण घातांकामध्ये शिकलो होतो. ठीक आहे. या 3 वर्गमुळात 3ला काय लिहू शकतो? 3चा घात 1/3. बरोबर आहे ना. हा 3 जसाच्या तसा 1 लिहिला, हा घात 3 आहे म्हणून छेदामध्ये आला. हे 12 जसेच्या तसे. बरोबर. हा 6 काय येईल छेदामध्ये? घात किती याचा? 1. म्हणजे 12चा घात 1/6, 3चा घात 1/3, 6चा घात 1/4. समजा 5 वर्गमुळात 7 आहे, याला कसं लिहिणार नाही? हा 7 जसेच तसा राहील, 5 छेदामध्ये येईल आणि वरती 1 येईल. समजलं. 8.3 आहे, कसं लिहिणार? हा 3 इकडे येईल, 8 येईल छेदामध्ये, याचा वरती अजून 1 अंशामध्ये, म्हणजे 3चा घात 1/8 असं आपल्याला उत्तर भेटेल. तशाच पद्धतीनुसार आपण हे काढले. ठीक आहे. आता पहिलं आपलं आलं 6चा घात 1/4, दुसरं आलं 3चा घात 1/3 आणि नंतर आलं 12चा घात 1/6. आता लसाही आपण काढला होता 12, तर 12ने या प्रत्येकाला गुणून घेतलं. 12 गुणिला 12 गुणिला 12. ठीक आहे. गुणल्यानंतर 4 त्रिक 12 होतात, 3 चौक 12 होतात, 6 दुनी 12 होतात. म्हणजेच 3चा घात 3 गुणिला 1 आहे ना, सॉरी 6चा घात 3 गुणिला 1 किती झाला? 3. ठीक आहे. 3चा घात 4 गुणिला 1 किती झाला? 4. आणि इथं 12चा घात 2 गुणिला 1 किती झाला? 2. आता याचे उत्तर काढा. 6चा घन किती? 216. 3चा घात 4 किती? 81. ठीक आहे. 12चा वर्ग किती असतो? 144. तर यामध्ये मोठी संख्या कोणती आहे? 216. म्हणजे यामधलं सर्वात मोठं कोणतं आहे? 4 वर्गमुळात 6. लहान संख्या कोणती आहे? 81. म्हणजे यामधलं लहान कोणतं आहे? 3 वर्गमुळात 3. ठीक आहे. आणि 144 ही काय मध्ये येईल. म्हणजे सर्वात मोठी संख्या कोणती येईल? 4 वर्गमुळात 6. सर्वात लहान संख्या कोणती येईल? 3 वर्गमुळात 3. आणि मध्ये कोणते येतील? 6 वर्गमुळात 12. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही होत वर्गमुळामध्ये की मोठ्या संख्या असल्या म्हणजे ती मोठी संख्या असते, असं नाही होत. ठीक आहे. समजून आलं सर्वांना? काय अडचण आहे का? ठीक आहे. दुसरं उदाहरण आपण अशाच पद्धतीनुसार बघून घेऊ. येते का तुम्हाला? पाहू. दुसरं उदाहरण आहे 6 वर्गमुळात 4 कॉमा
8 वर्गमुळात 9 कॉमा 12 वर्गमुळात 13 यामधली सर्वात मोठी संख्या कोणती आणि सर्वात लहान संख्या कोणती? पहिले काय काढणार? 6, 8 आणि 12चा लसाई काढणार. तर 6, 8 आणि 12मध्ये 12 ही संख्या मोठी आहे. 6ने 12ला भाग जातो, 8ने जात नाही. मग 12चा पाढा 12 दुनी 24. 6ने 24ला भाग जातो, 8ने जातो आणि 12ने जातो. म्हणजे लसाई किती भेटला? 24. ठीक आहे, लसाई भेटला 24. ठीक आहे, या 6, 8 आणि 12चा लसाई काढून घेतला. आता 4ला साध्या याच्यामध्ये कन्वर्ट करा. तर हा 4 जसा तसा, हा 6 छेदामध्ये येईल, याचा घात येईल 1. दुसरा हा 9 जसाच्या तसा, हा 8 येईल छेदामध्ये, याचा घात येईल परत वरती अंशामध्ये 1. इथं हा 13 जसा तसा, हा 12 याच्यावरती याचा घात 1. या 24ने प्रत्येकाला गुणलं. ठीक आहे, तर 6 चौक 24 होतात, 8 त्रिक 24 होतात, 12 दुनी 24 होतात. पण 4 गुणिले 1 4, म्हणजे इथं 4चा घात घेते 4. ठीक आहे, 3 गुणिले 1 3, म्हणजे इथं 9चा घात भेटते 3. ठीक आहे, 2 गुणिले 1 2, म्हणजे इथं भेटते 13चा वर्ग. 4चा घात 4, म्हणजे 16चा वर्ग किती असतो रे? 256. बरोबर. त्याच्यानंतर 9चा घात 3, म्हणजे 9चा घन किती असतो? 729. 13चा वर्ग किती असतं रे? 169. म्हणजे यामध्ये सर्वात मोठा कोणता आहे? 729. म्हणजे सर्वात मोठा अपूर्णांकातील संख्या कोणती आहे? 8 वर्गमुळात 9. सर्वात लहान कोणते आहेत? 169. म्हणजे यामध्ये सर्वात लहान काय झाले? 12 वर्गमुळात 13. तर अशा पद्धतीनुसार आपण हे करू शकतो. चढता क्रम लावा, चढता क्रम लावा असं पण विचारतात. तर चढता क्रम लावायचा म्हटला तर कसा लावणार? मग चढता क्रम लावायचा म्हटलं तर कसा लावणार? तर सर्वात लहान संख्या पहिली येईल. तर सर्वात लहान संख्या 169, ती कशाची आहे? 12 वर्गमुळात 13 आहे ना. त्यापेक्षा मोठी कोणती येते? 256, ती कोणती आहे? 6 वर्गमुळात 4. त्यापेक्षा मोठी कोणती येते? 8 वर्गमुळात 9. उतरता क्रम लावायला सांगितला. उतरता क्रम लावायला सांगितला. कसा करणार? इकडून लिहून घ्यावं लागेल. 8 वर्गमुळात 9, सर्वात मोठी पहिले, त्यापेक्षा लहान नंतर, आणि सर्वात लहान शेवटी. समजून आलं? चढता क्रम उतरता क्रम म्हणजे काय? की लहानापासून मोठ्याकडे जाणे, आणि उतरता क्रम म्हणजे काय? मोठ्यापासून लहानाकडे जाणे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनुसार ह्या गोष्टी होत्या. आणखी एक उदाहरण असते, ते पण आपण बघून घेऊ. इथं फक्त डायरेक्ट वर्गमुळातल्या संख्या आल्या, पण यामध्ये जर बेरीज आणि वजाबाकी आली तर कशा पद्धतीनुसार करायचं ते पण आपण एक शेवटचं बघून घेऊ. आणि हा करणी या चॅप्टर आपण इथंच खतम करून टाकू. बघा, समजा वर्गमुळात 8 अधिक वर्गमुळात 5 आहे, कॉमा वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 6 आहे, कॉमा वर्गमुळात 10 अधिक वर्गमुळात 3 आहे, कॉमा वर्गमुळात 11 अधिक वर्गमुळात 2 आहे. तर यामधली सर्वात मोठी संख्या कोणती, सर्वात लहान संख्या कोणती, असं आपल्याला विचारलं तर कशा पद्धतीनुसार करायचं? तर पहिले बघा, या वर्गमुळातल्या संख्या बघा. इथं 8 आहेत आणि 5 आहेत, बेरीज आहे म्हणून बेरीज जर केली तर 8ची आणि 5ची बेरीज किती होते रे? 13 होते. 7ची आणि 6ची बेरीज किती होते? 13. 10ची आणि 3ची बेरीज किती होते? 13. आणि 11ची आणि 2ची बेरीज किती होते? 13. ठीक आहे, म्हणजे बेरजेचं उदाहरण आलं आणि त्यामध्ये वर्गमुळातल्या संख्यांची बेरीज सारखी येऊ राहिली. तर तिथं काय करायचं? या दोघांचा गुणाकार करायचा. 8 पंच 40, 7 सकम 42, 10 त्रिक 30, 11 दुनी 22. ठीक आहे, मग ज्याचा गुणाकार सर्वात मोठा ती मोठी संख्या, ज्याचा गुणाकार सर्वात लहान ती लहान संख्या. मग मोठा संख्या गुणाकार कोणता उडाला? 42. म्हणजे यामधली मोठी संख्या कोणती आहे? ही आहे. आणि सर्वात लहान गुणाकार कशाचा उडाला? 22चा. म्हणजे याच्यामधली सर्वात लहान संख्या कोणती आहे? वर्गमुळात 11 अधिक वर्गमुळात 2. तर अशा पद्धतीनुसार आपण हे उदाहरणं सॉल्व करत आहे. एकदम ट्रिक्सनुसार तुम्हाला सांगत आहे मी. समजून घ्या, क्लिअर करा. ओके, काही प्रॉब्लेम आहे? नाही आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. समजा बेरजेचं उदाहरण आहे आणि बेरीज आणि वजाबाकी तुमची सारखी नाही तर कसं करणार? ठीक आहे, तर बघा, वर्गमुळात 6 अधिक वर्गमुळात 5, कॉमा वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 6. ठीक आहे, कॉमा वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2, कॉमा
वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 4. तर हे तर एकदम इझी आहे. पहिले बेरीज करा. 6 आणि 5ची बेरीज किती होते रे? 11. 7 आणि 6ची बेरीज किती होते? 13. 3 आणि 2ची बेरीज किती होते? 5. आणि 5 आणि 4ची बेरीज किती होते? 9. मग यामधली सर्वात मोठी संख्या जर विचारली, यामधली सर्वात मोठी संख्या जर विचारली, तर ज्याची बेरीज सगळ्यात जास्त, तर ती काय असते? मोठी संख्या असते. ज्याची बेरीज सर्वात जास्त ती मोठी संख्या. बेरीज कोणाशी जास्त आहे? 13ची. म्हणजे यामधली सर्वात मोठी संख्या कोणती? सर्वात मोठी संख्या कोणती भेटली रे? वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 6. इथं बेरीज सारखी नसेल तेव्हा. आणि सर्वात लहान संख्या जर विचारली, तर ज्याची बेरीज सर्वात लहान ते म्हणजे वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 4. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार आपण हे करू शकतो. ठीक आहे. जर बेरीज सारखी नसेल तर, बेरीज सारखी असले तर गुणाकार करावा लागेल. बेरीज सारखी नसले तर सरळ वर्गमुळातल्या संख्यांची बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी. ठीक आहे. एक वजाबाकीचं उदाहरण बघून घेऊ आपण. वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 5, कॉमा वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3, कॉमा वर्गमुळात 9 वजा वर्गमुळात 7. ठीक आहे. आणि वर्गमुळात 11 वजा वर्गमुळात 9. पहिले बघा, यांची वजाबाकी जर केली तर 7तून 5 गेले 2 राहिले, 5तून 3 गेले 2 राहिले, 9तून 7 गेले 2 राहिले, 11तून 9 गेले 2 राहिले. म्हणजे वजाबाकी यांची सारखी येऊ राहिली. तर याची बेरीज करा. 7 आणि 5 किती होतात? 12. 5 आणि 3 किती होतात? 8. 9 आणि 7 किती होतात? 16. 11 आणि 9 किती होतात? 20. समजलं? काय केलं? तर सर्वात मोठी संख्या. आता इथं वजाबाकी आहे. इथं काय आहे? वजाबाकी. आता मध्ये वर्गमुळाच्या मध्ये वजाबाकी असेल, अंतर सारखं असेल, तर सर्वात मोठी संख्या वजाबाकीमध्ये ज्याची बेरीज सर्वात मोठी आली ती सर्वात मोठी संख्या. मग यामध्ये ज्याची बेरीज सर्वात कमी आली ती सर्वात मोठी संख्या, आणि ज्याची बेरीज सर्वात जास्त आली, सर्वात मोठी आली ती सर्वात लहान संख्या. मग यामधली सर्वात मोठी संख्या काढायची असेल तर याची बेरीज सर्वात कमी आली म्हणजे ही सर्वात मोठी संख्या आहे. म्हणजे वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 ही सर्वात मोठी संख्या. आणि सर्वात लहान संख्या, सर्वात लहान संख्या बरोबर ज्याची बेरीज सर्वात जास्त आली, किती आली? 20 याची आली, सर्वात मोठी आली म्हणजे ही सर्वात लहान संख्या आहे. वर्गमुळात 11 वजा वर्गमुळात 9. ठीक आहे. म्हणजे मध्ये जर वजाबाकीचं चिन्ह असेल आणि त्यामधला फरक जर सारखा असेल तर ज्याची बेरीज सर्वात जास्त ती सर्वात लहान, ज्याची बेरीज सर्वात मोठी ती सर्वात लहान संख्या, आणि ज्याची बेरीज सर्वात लहान ती सर्वात मोठी संख्या, आणि ज्याची बेरीज सर्वात मोठी ती सर्वात लहान संख्या. समजून आलं? ठीक आहे. असंच एक उदाहरण आहे बघा. सेम तसंच वर्गमुळात 19 वजा वर्गमुळात 17, कॉमा वर्गमुळात 13 वजा वर्गमुळात 11, कॉमा वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 5, कॉमा वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3. फरक बघा, 19मधून 17 गेले, किती राहिले रे? 6 राहिले. 13मधून 11 गेले 2 राहिले, 7तून 5 गेले 2 राहिले, आणि इथं 19मधून 17 गेले 2 राहिले, 13मधून 11 गेले 2 राहिले, 7तून 5 गेले 2 राहिले, 5तून 3 गेले 2 राहिले. फरक काय आहे? सारखा. फरक सारखा असेल तर बेरीज करा. 19 आणि 17 किती होतील रे? 9 7 16 म्हणजे 36 होतील का? बरोबर आहे. त्याच्यानंतर 13 आणि 11 किती झाले रे? 24 झाले. 7 5 12, 5 आणि 3 8. ज्याची बेरीज सर्वात लहान ती सर्वात मोठी संख्या. म्हणजे याची सर्वात मोठी संख्या कोणती आली? सर्वात मोठी संख्या कोणती आली?
वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 आणि सर्वात लहान संख्या ज्याची बेरीज सर्वात मोठी आली ती सर्वात लहान संख्या आहे. सर्वात मोठी ही 36 आली म्हणजे याची सर्वात लहान संख्या वर्गमुळात 19 वजा वर्गमुळात 17. वर्गमुळात 19 वजा वर्गमुळात 17 समजून आलं. ठीक आहे. एक उदाहरण अजून आहे बघा. वर्गमुळात 6 वजा वर्गमुळात 5 कॉमा वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 6 कॉमा वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2 व वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 4. ठीक आहे. डिफरन्स सारखा आहे. डिफरन्स काय आहे? सारखा आहे. एक एकचा आहे म्हणजे बेरीज करावं लागेल. मग ज्याची बेरीज सर्वात मोठी आली ती लहान संख्या होईल आणि ज्याची बेरीज सर्वात लहान आली ती काय होईल? मोठी संख्या होईल. ठीक आहे. म्हणजे असं आता आपण मोठी संख्या लहानी संख्यासुद्धा काढू शकतो. म्हणजे मध्ये बेरजेत चिन्ह असेल आणि वजाबाकी चिन्ह असेल तर याचे पण उदाहरणं मी घेतले आणि सिंगल नंबर असतील तर त्यामधलं पण कसं ओळखायचं हे सुद्धा मी घेतलेले आहेत. त्याचे ट्रिक्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत. बेरीज असेल तर दोघांची बेरीज करून पाहायची. बेरीज सारखी आली असेल सगळ्यांची बेरीज सारखी असेल तर गुणाकार करून पाहायचा. ज्याचा गुणाकार मोठा ती मोठी संख्या आणि ज्याचा गुणाकार लहान ती लहान संख्या. समजा डिफरन्स जर सारखा असेल तर काही इझीच नाही. डिफरन्स जर सारखा नसेल तर तुम्हाला काय आहे? बेरीज करून बघा. ज्याची बेरीज जास्त आली ती मोठी संख्या आणि ज्याची बेरीज कमी आली ती लहान संख्या. आणि वजाबाकीमध्ये तुम्हाला सांगितलं डिफरन्स सारखा पाहिजे. डिफरन्स सारखा असेल तर काय करणार? बेरीज करणार. 6तून 5 गेले किती राहिले? 1 राहिला. 7तून 6 गेले 1 राहिला. 3तून 2 गेले 1 राहिला. 5तून 4 गेले 1 राहिला. डिफरन्स सारखा आला असेल तर वर्गमुळातल्या संख्यांची बेरीज करायची. मग ज्याची बेरीज मोठी आली ती लहान संख्या होईल. ज्याची बेरीज लहान आली ती मोठी संख्या होईल. कशामध्ये? वजाबाकीमध्ये. हे सगळं मी तुमचं क्लिअर केलेलं आहे. आता जर तुम्हाला करणीमधला कुठलाही प्रश्न आला तर तो तुम्हाला 100% आला पाहिजे. यासाठी मी तुम्हाला भरपूर ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. व्यवस्थित ट्रिक लक्षात घ्या. परत व्हिडिओ बघा. नाही समजत असेल तर परत बघा. ट्रिक्स मी तुम्हाला चांगल्या तऱ्हेने एक्सप्लेन केलेल्या आहेत. या ट्रिक्स तुम्हाला आवडल्या असतील तर नक्कीच आपल्या निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला लाईक कर जा, शेअर कर जा आणि सबस्क्राईब कर जा. ठीक आहे. आणि ज्यांनी आपली बॅच जॉईन केलेली नाही आहे त्यांना जर अशा ट्रिक्स पाहिजे असतील तर त्यांनी आपली बॅच जॉईन करून घ्या. ठीक आहे. आता तुम्हाला ग्रुप डीसाठी चांगला वेळ भेटलेला आहे. सर्वांनी चांगली तयारी करा. तुम्ही या रेल्वे भरतीमध्ये कुठल्या ना कुठल्या पदावर लागले पाहिजे हीच आपली इच्छा आहे. तर सर्वांना गुड लक आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र.